ठरलं तर मग या मालिकेच्या 11 मेच्या जबरदस्त भागामध्ये कोर्टामध्ये दामिनी सपशेल आता तोंडावरती आपटलेली आहे. 3 महत्वाच्या कारणामुळे दामिनी तोंडावरती आपटले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने करण्यासाठी जे डील करण्यासाठी घाणेरडा डिनर प्लॅन केलेला असतो तो प्लॅन कोर्टात एक्सपोज झालाय. दुसरं म्हणजे आता प्रिया आणि साक्षी या दोघींचे जे संबंध होते ते संबंध सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आलेत. त्या दोघी जणी एकमेकीशी गुप्त डीलसाठी भेटत होत्या हे समोर आले. आणि तिसरं म्हणजे अर्जुनने धूमधडाक्यात ते गुप्त डील काय आहे त्याचे पुरावे कागदपत्रासकट आता कोर्टात सादर केलेत. आता हे तर प्रेक्षकांना सुद्धा माहीत नाहीये की ह्या दोघींच्या मध्ये गुप्त डील काय आहे. पण एका झटक्यात अर्जुनने गौप्यस्फोट करत त्या गुप्त डीलचे पेपर समोर आणताच दामिनी स्वतः हादरली. हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. आता हे गुप्त डील काय आहे, अर्जुनला ते पेपर कसे सापडले आणि या शेवटच्या तिसऱ्या पॉइंटमुळे दामिनी कशी काय हादरली, तिचं कॉन्फिडन्स कसा काय खच्चीकरण झालंय, सगळं सगळं पाहू. इकडे सायली आणि अर्जुन कल्पनाच्या आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडत असतात. पण माजोरडी कल्पना त्यांना आशीर्वाद न देता तिकडून तडक उठते आणि त्यानंतर मग ती पूर्णाईच्या इकडे जाते आणि सांगायला लागते, पूर्णाई मला असं वाटतंय तुम्ही सुद्धा झोपायला जा. जास्त वेळ इथे बसून राहणं तुम्हाला त्रासदायक आहे. तुम्ही तुमच्या रूममध्ये झोपायला जा. पूर्णाई म्हणते हो मी जाते. बरं, हे सगळं चालू असताना कल्पना आशीर्वाद न देता तिकडून निघून जात असते. तेवढ्यात सायली म्हणते, आई मुळातच आई ह्या शब्दाचा अर्थ मला तुमच्यामुळे कळाला. आई ही कशी असते, आपल्या मुलांसाठी कोणत्या थराला जाऊन ती काय करू शकते हे मी तुमच्याकडे बघत शिकले. मी अनाथ मुलगी आहे. मला आईचं प्रेम काय असतं माहीत नाही आणि मुळातच आईच्या प्रेमासोबत आई आपल्या मुलांसाठी काय काय करू शकते, ती मुलांच्या भल्यासाठी काय करते, मुलांवरील प्रेमासाठी काय करते, हे सगळं तुम्ही मला दाखवून दिलंत आणि आज तुम्ही माझ्याकडून पाठ फिरवताय. मला माहिती आहे तुम्हाला आमच्या पाठीवरती हात ठेवून आशीर्वाद द्यायचे नाहीयेत. तुम्ही आमच्यावरती रागावलेले आहात. पण नुसतं आम्हाला तुमच्या पाया पडून तरी द्याल की नाही, असं म्हटल्यावरती मग मात्र कल्पना थोडीशी इमोशनल होते आणि ती थबकते. कल्पना तिकडेच थांबते. त्यानंतर मग आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण तिकडे येतात आणि आता कल्पनाच्या पाया पडतात. कल्पनाचं मन भरून आलेलं असतं. सायलीचं बोलणं तिच्या मनाला कुठेतरी टोचलेलं असतं. सायलीसोबत घालवलेले आई मुलीचे क्षण तिला आठवतात आणि कधी काळी सायलीला आपण मुलगी मानून तिच्यावरती नितांत प्रेम केलं होतं हे सगळं आठवल्यावरती मग मात्र कल्पना दोघांच्याही डोक्यावरती हात ठेवते. पण कोणताही शब्द न बोलता तशीच तिकडून निघून जाते. या सगळ्याचं आता इकडे सायलीला इतकं अप्रूप वाटतं की कल्पनाने आपल्या डोक्यावरती हात ठेवला. तिला तर आकाशच ठेंगणं होतं आणि हळूहळू तिची सगळी नाती जी बिघडलेली असतात ती सगळी नाती आता सुरळीत व्हायला लागली असतात. याचं कुठेतरी तिला आता आनंद वाटत असतो आणि ती खूप आनंदात असते. आणि त्याच वेळेला ती अर्जुनला म्हणते, बघितलंत ना, अजूनही आईंच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम आहे आणि त्याचमुळे त्यांचा वरचा राग आहे ना, तो राग जास्त काळ टिकणार नाही, असं म्हणत ती आता अर्जुन सोबत बोलत असते. इकडे अश्विन पाहत असतो, ही सायली म्हणजे जादूगारच आहे. हिला या सगळ्यामध्ये सगळ्यांना मनवायचं, बरोबर कुणाला कसं पटवायचं ही गोष्ट बरोबर माहिती आहे. आता हाच अश्विन या गोष्टीला आधी पॉझिटिव्हली घेत होता, पण तीच गोष्ट तो आता निगेटिव्हली घेत होता. त्यानंतर तो पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाई चल तुला तुझ्या रूममध्ये मी झोपवतो, असं म्हणत पूर्णाईला तिच्या रूममध्ये घेऊन जात अश्विन आता निघून जातो. तोपर्यंत सायली खूपच खुश असते. लगेचच आईस्क्रीम खाल्लेले सगळे वाट्या वगैरे असतात त्या एकत्र करून ती आता किचन उरकायला जाते. त्यावरती अर्जुन म्हणतो, झालं एक काम संपलं की तुमचं दुसरं काम चालू, चला आता रूममध्ये चला. यावरती सायली म्हणते, आज काय तुमचं झालंय? यावरती अर्जुन म्हणतो, मला तुमच्याशी खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे, लवकरात लवकर रूममध्ये या. यावरती सायली म्हणते, हो मी आलेच. आता अर्जुन कितीही म्हटला तरी गोष्टी उरकल्याशिवाय सायलीवरती जायला काही तयार नसते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे मी तुमची वाट पाहतोय, तुम्ही लवकरात लवकर वरती या, असं म्हणत अर्जुन वरती निघून जातो. त्यानंतर मग आता सायली सगळे बाउल गोळा करते आणि ते बाउल बेसिंगमध्ये टाकून सगळे आटपाटप करायला लागते. तोपर्यंत तिकडे विमल येते. विमल म्हणते, सायली ताई आज तर तुमचा मूड खूपच छान दिसतोय. यावरती सायली म्हणते, मग काय
आज सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्यात. मदर्स डेच्या निमित्ताने मला आता आईंनी माझ्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद दिला. माझ्यासाठी तितकीच गोष्ट खूप मोठी आहे. यावरती विमल सांगते, तुम्ही या घरासाठी इतकं करताय ना, सगळ्या गोष्टी तुमच्याच मनासारख्या होणार आहेत. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, असं म्हणत विमल सायलीला समजवत असते. आणि तोपर्यंत विमलच्या मोबाईलवरती एक कॉल येतो. विमलच्या मोबाईलवरती कॉल आल्यावरती विमल ताबडतोब तो आता मोबाईल उचलते आणि तिच्या मोठ्या ताईचा फोन असतो. मोठ्या ताईचा फोन असतो आणि विमल तो फोन घेते. त्यानंतर लगेचच विमल तिला सांगायला लागते, "हो, हो ताई, असा मेसेज हवे का? ठीक आहे, ठीक आहे. मी फोन ठेवते आणि ताबडतोब तुला मेसेज पाठवते." असं म्हणत विमल आता तो फोन ठेवते. बरं, आता विमलने फोन ठेवल्यावरती इकडे आता सायली विचारते, "काय झालं विमलताई? कुणाचा फोन होता?" यावरती विमल सांगते, "काही नाही सायलीताई. अहो, माझी मोठी ताई आहे ना, तिला अजिबात लिहिता वाचता येत नाही आणि तिला लिहिता वाचता येत नसल्यामुळे तिला कामासंदर्भात एक मेसेज पाठवायचा आहे. मग ती काय करते, ती मला बोलवते. मला सांगते, की मेसेज टाइप करून तिला पाठव. मग त्यानंतर मी तिला मेसेज पाठवला ना, की तो मेसेज मग ती तिकडे फॉरवर्ड करते." असं म्हटल्यावर ती सायलीला अचानकपणे काहीतरी क्लिक व्हावं तशा गोष्टी क्लिक झालेल्या असतात आणि सायली खूपच खुश होते. जणू तिच्या हातामध्ये काहीतरी गवसलेलं असतं. ताबडतोब सायली तिकडची कामं तशीच ठेवते आणि धावत पळत सायली आता आपल्या रूममध्ये येते. तोपर्यंत विमल म्हणते, "सायलीताई तुम्ही जा. मी सगळं सगळं उरकून घेते." असं म्हणत विमल तिला समजावून सांगत असते. बरं, हे सगळं होत असताना सायली अचानकपणे धावत पळत रूममध्ये का आली म्हणून अर्जुनला जरा आश्चर्य वाटतं आणि "अरे वा, मी तुम्हाला रूममध्ये लवकर बोलवलं आणि तुम्ही आलात. असं कधी घडलंच नाही. आज तर मोठा चमत्कारच घडलेला आहे." असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगते, "अर्जुन सर, मला तुम्हाला खूप महत्त्वाची हिंट द्यायची आहे." अर्जुन म्हणतो, "कशा संदर्भात?" त्यावरती सायली सांगायला लागते, "अहो, म्हणजे ना मी आत्ता विमलताईसोबत बोलत असताना मला अचानकपणे क्लिक झालं." अर्जुन म्हणतो, "काय क्लिक झालं?" त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, "अहो, विलास आमच्या इथे होता ना आश्रमात राहायला, त्याला अजिबात लिहिता वाचता येत नव्हतं हो." असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "काय?" यावरती सायली सांगते, "हो, मुळातच त्याला लिहिता वाचता येत नव्हतं, तर तो मेसेज कसा टाइप करू शकतो तुम्ही सांगा बरं मला. मुळातच त्याचा प्रॉब्लेम होता. त्याला ती इंग्रजी अक्षरं किंवा ते कीपॅड होता ना मोबाईलमधला, ते काहीच समजायचं नाही." यावरती अर्जुनच्या हातात दुसरा मोठा क्लू लागतो आणि अर्जुन म्हणतो, "अच्छा, म्हणजे जर का त्याला एखादा मेसेज पाठवायचा असेल, तर तो आता इकडे मेसेज व्हॉइस नोट पाठवेल. तो टाइप कसा करेल?" सायली म्हणते, "हो ना." अर्जुन म्हणतो, "ही खूप महत्त्वाची माहिती आता तुम्हाला मिळालेली आहे. पण तुम्ही कोर्टात साक्ष दिलीत ना, तर कोर्टात तुमची साक्ष बहुतेक ग्राह्य धरली जाणार नाही. कारण या सगळ्यामध्ये कोर्टात आता असं गृहीत धरलं जाईल, की तुम्ही मी सांगितली ना, म्हणून ही साक्ष दिलेत." असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता अ, सांगायला लागतो अर्जुन, "पण असं कुणीतरी असेल ना, कुणीतरी असेल, की ज्याला आता या सगळ्यामध्ये हे माहिती असेल, की विलास ला लिहिता वाचता येत नाहीये." यावरती सायली म्हणते, "हो, कुसुमताई आहे ना, कुसुमताईला माहिती आहे." यावरती अर्जुन म्हणतो, "ताबडतोब कुसुमताईला बोलवून घ्या. कोर्टामध्ये तिला उद्याच्या उद्या हजर राहायला सांगा. ही कुसुमताईच आपली मदत करू शकते." असं म्हटल्यावरती मग आता सायली कुसुमला फोन करते आणि ताबडतोब कोर्टामध्ये येऊन काय साक्ष द्यायची आहे हे तिला समजावून सांगते. अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा सापडल्याने अर्जुन आता म्हणायला लागतो, "दामिनी देशमुख, तुझ्या विरुद्ध पुराव्यांची मी इतकी मोठी चेन निर्माण करणार आहे ना, की ती चेन तोडता तोडता तू त्या चेनमध्ये पूर्णपणे गुरफटून जाशील आणि या चेनमध्ये अडकत तुला आता मी बरोबर धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच." असं म्हणत इकडे आता अर्जुनने दामिनीला धडा शिकवायचा विडा उचललेला असतो. तोपर्यंत सायलीचा कॉल करून होतो आणि विमलपर्यंत इकडे कुसुमपर्यंत सगळे मेसेज पोचतात. ती कोर्टात हजर होऊन काय सांगायचं ते. दुसऱ्या दिवशी कोर्टाची हिअरिंगचा दिवस असतो. सायली उठते आणि छानपैकी देवासमोर आता हात जोडून उभी असते. लवकरात लवकर मधुभाऊंच्या या आता कोर्टाच्या वाऱ्या थांबू दे. लवकरात लवकर मधुभाऊंना न्याय मिळू दे. आता खूप झालं. त्यांचा अंत अजून बघू नकोस देवी आई. आज आम्हाला यश मिळू दे. जे काही पुरावे अर्जुन सरांनी शोधलेत त्याचा सगळ्याचा कोर्टात उपयोग होऊ दे आणि सगळं काही ठीक होऊ दे."
इकडे अर्जुन आणि सायली कोर्टात जायला निघालेले असताना इकडे प्रिया सुद्धा कोर्टात जायला निघत असते आणि ती आता कोर्टामध्ये जाण्यासाठी येते आणि आता इकडे देवी आईच्या इथे नमस्कार करते. नमस्कार केल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, कसं आहे अर्जुन टोमणा मारायला काही चुकत नाही. अर्जुन म्हणत असतो म्हणजे कसं आहे, ज्या वेळेला आपल्याला गरज असते त्यावेळेला देवाच्या इकडे जायचं आणि त्यावेळेला देवाच्या इथं जाऊन देवाचे हात जोडून हे करायचं, याला काही अर्थ नसतो. मुळातच या सगळ्यामध्ये ते काय म्हणतात तो मिसेस सायली, ते भाव आणि देवा पाव, यावरती सायली सांगते मनी नाही भाव आणि देवा मला पाव. यावरती अर्जुन म्हणतो हा, हे असंच असतं. आता प्रिया विचार करते, हा अर्जुन मला इतके टोमणे मारतोय ना, याला आता डिस्टर्ब केल्याशिवाय मी गप्पच बसणार नाहीये. इथेच याला घरच्यांच्याकडून डिस्टर्ब केलं ना की मग हा कोर्टामध्ये जाऊन असा काही डिस्टर्ब होईल आणि मग कोर्टामध्ये खूप मोठी चुकी करेल. मग प्रियाची नाटकं सुरू होतात. ती आता या सगळ्यामध्ये चक्कर आली, मला चक्कर आली, अश्विन मला चक्कर आली असं आता म्हणायला लागते आणि ती सांगायला लागते, खरं सांगू का अश्विन, तर कालपासून माझं मन बिलकुल थाऱ्यावरती नाहीये. मला न अजिबात शांतीच वाटत नाहीये. खरं सांगू का, तर मला ना आज सुद्धा सकाळपासून देवाच्या इथे उभी आहे मी, तरी सुद्धा माझं मन काही शांतच होत नाहीये रे. असा अस्वस्थपणा का होतोय मला खरंच काही कळत नाही असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे ती चांगलीच मुद्दाम नाटक सुरू करत असते आणि त्यावरती अश्विन म्हणतो, मी तुला कित्येक वेळा सांगितलंय, तू इतका विचार करू नको, इतका स्ट्रेस घेऊ नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. यावरती मग आता सांगायला लागते प्रिया, खरं सांगू का, तर काल रात्रीपासून मला घाणेरडी घाणेरडी स्वप्न पडतायत. तुला माहितीये, काल रात्री मला स्वप्न पडलं, म्हणजे काल रात्रीच नाही हा, याच्या आधी सुद्धा मला अनेक वेळा हे स्वप्न पडलं होतं की या सगळ्यामध्ये आता एक सगळे मिळून या निरपराध माणसाला एका फाशी देत आहेत असं मला स्वप्न पडलं होतं. सगळे त्याच्या भोवती गोळा झालेत आणि त्याला फाशीच्या इकडे चढवतायत असं स्वप्न पडलं. यावरती आता इकडे अश्विन म्हणतो, तू नको तो विचार करत बसू नको, काहीही उगाच त्रास करून घेऊ नको, तू जास्त विचार करतेस ना म्हणून तुला ही अशी स्वप्न पडतात. यावरती अर्जुन आता टोमणा मारत बोलायला लागतो, कसं आहे ना, खोटी साक्ष दिल्यामुळे कधी कुणाला फाशी नाही होत. हा, फाशीची स्वप्न नाही बघितलीस तरी चालेल, पण जेलची स्वप्न तुला बघायलाच पाहिजेत. कारण खोटी साक्ष दिल्यामुळे फाशी होत नसली तरी जेल मात्र नक्कीच होते. आता प्रिया अधिकच गडबडते, आपल्याला त्रास होतोय असं नाटक करायला लागते. त्यानंतर मग आता इकडे अश्विन खूपच पेटून उठतो आणि प्रियाचे नाटकं सुरूच असतात, मला त्रास होतोय, मला हे होतंय, मला ते होतंय. मग अर्जुनने मारलेला टोमणा अश्विनच्या जिव्हारी लागतो आणि अश्विन इतका पेटून उठतो की दादा बस झालं, काय चाललंय तुझं हे, तू या सगळ्यामध्ये तन्वीला मुळातच जेलची धमकी देणं बंद कर. मी गप्प बसतोय म्हणून तू माझ्या बायकोला काहीही बोलत बसशील का? अरे तिची अवस्था बघ, या सगळ्यामध्ये तिला किती त्रास होतोय ते बघ. यावरती आता इकडे सायली अर्जुनकडे पाहते. तोपर्यंत अश्विन सांगायला लागतो की तन्वी, आपण एक काम करूया का, आपण तुझं फुल बॉडी चेकअप करून घेऊया का? मी तुला कधीपासून म्हणतोय की आपण फुल बॉडी चेकअप करून घेऊ, पण तू काही ऐकायलाच मागत नाहीयेस. यावरती अर्जुन म्हणतो, नाही नाही, तिला फुल बॉडी चेकअपची काही गरज नाहीये रे, तिचं हे सगळं सिच्युएशनल आहे. तुला समजतच नाहीये की ती सिच्युएशनली हे सगळं करते आहे. म्हणजे आत्ता तिला कोर्टात जायचं आहे, तिकडे तिला आता भीती वाटणार आहे म्हणून तिला चक्कर आली रे. एरवी तिला चक्कर वगैरे येणं हे असं काही होत नसतं असं म्हणत मग मात्र अर्जुन काही टोमणे मारायचे थांबत नाही. सायली सांगते, अश्विन भाऊजी, खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. जर का या सगळ्यामध्ये आता मी तुमची माफी मागते हा विषय इथेच थांबवूया. यावरती अर्जुन म्हणतो, खरंच तुम्ही माफी मागून विषय थांबवताय खरं, पण मला काय वाटतं माहितीये का, या तन्वीला ना एका मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये तिने आता एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला जर का भेटली ना तर तिचे प्रॉब्लेम दूर होतील. तुम्हाला माहितीये ना, म्हणजे प्रतिमा आत्यासाठी ती जी कोणी श्रद्धा डॉक्टर यायची तिला बोलवूया, किंवा किंवा आता काल त्या ज्या मानसोपचार तज्ज्ञांनी तिला आता ट्रीट केलं बघा, त्या मानसोपचार तज्ज्ञांना बोलवूया का? आता प्रिया विचार करते, हा अर्जुनला मी इतकं मॉरल डाऊन करते, तर ह्याचं मॉरल डाऊनच होत नसेल तर आता मला दुसरे प्रयत्न करायलाच पाहिजेत. आणि मग इकडे प्रिया आता ओरडायला लागते, बघितलंस बघितलंस, माझं मॉरल खच्चीकरण करण्यासाठी हा अर्जुन हे सगळं करतोय. म्हणजे ह्याला न या सगळ्यामध्ये उगाचच मला त्रास देण्यामध्ये खूप आनंद होतोय.
हा हे सगळं करतोय कारण कारण याला या सगळ्यामध्ये आता खूप 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 मज्जा येत आहे, असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता प्रिया नाटकं सुरू करते. आणि अर्जुन, अर्जुन तू या सगळ्यामध्ये मुद्दाम हे सगळं करतोयस ना? बघ अश्विन, हा सगळं मुद्दाम करतोय. अश्विन बघ, असं म्हणत ती मुद्दाम आरडाओरडा करायला लागते. इकडे तोपर्यंत अर्जुन सांगायला लागतो, मिसेस सायली, तुम्हाला माहिती आहे का, क्रिकेटची टीम जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभी राहते ना, त्यावेळेला ती टीम एकमेकांचं मॉरल खच्चीकरण करण्यासाठी एकमेकांना काहीही म्हणजे काहीही म्हणजे जे काही विषयांतर आहे होत असेल किंवा कोणताही विषय नसेल तरी सुद्धा एकमेकांना रोस्ट केलं जातं आणि त्याला नसलरी असं म्हणतात. आणि तसं केल्यामुळे काय होतं माहितीये का, समोरच्या टीमचं मॉरल डाऊन होतं. आत्ता सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न चाललाय. पण ना तन्वीला माहिती नाहीये की हे असं काही घाणेरडे प्रकार करून माझा मॉरल डाऊन होणार नाहीये, उलट माझा मॉरल वाढणार आहे. असं म्हणत अर्जुनने या सगळ्यामध्ये बरोबर प्रियाची ट्रिक पकडलेली असते. आणि मग सायलीला समजतं, अच्छा म्हणजे हे सगळं करण्यासाठी मग आता या सगळ्यामध्ये प्रिया हे नाटक मुद्दाम करतीये. तर प्रियाला या सगळ्यामध्ये हे नाटक करायला आता हे कारण आहे. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, चला आपण निघूया. यांना मॉरल डाऊन करायचं असेल तेवढं मॉरल डाऊन करून झालेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये लगेचच प्रिया विचार करते, झालं, संपलं. म्हणजे आता किती याला हे करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी आता या सगळ्यामध्ये फेल ठरलेली आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे प्रिया चांगलीच गडबडलेली असते. आणि तोचपर्यंत सायली म्हणते, चला अर्जुन सर, आपण निघूया. उगाचच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाहीये. यावरती अर्जुन आता कोर्टाच्या दिशेने निघतो आणि सायली निघताना प्रियाला सांगते, कसं आहे ना, अर्जुन सुभेदार यासारख्या वकिलांचा मॉरल डाऊन करणं हे खूप कठीण गोष्ट आहे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार यांचा मॉरल डाऊन करणं तुला जमणार नाहीये आणि ते करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको. असं म्हणत 3 ताड आता प्रियाला चांगलंच सुनावत सायली तिकडून निघून जाते. प्रिया इकडे हातावरती हात धरून बसते. या अर्जुनच्या हातात लागलंय तरी काय, म्हणजे अशी काय गोष्ट अर्जुनच्या हातामध्ये लागले की ज्याच्यामुळे तो काही ऐकायला तयारच नाहीये. तो या सगळ्यामध्ये काहीही काहीही कुणाचंही ऐकून घेत नाहीये. नक्कीच त्याला काहीतरी अशा गोष्टी कळल्यात की या सगळ्यामध्ये तो आता आपलं काही समजूनच घेत नाहीये. असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे प्रिया विचारच करत राहते आणि इकडे कोर्टामध्ये एंट्री सगळ्यांची झालेली असते. कोर्टाचा सीन दाखवल्यावरती आपल्याला अस्वस्थ मधुभाऊ दाखवले जातात. मधुभाऊ सांगत असतात की या सगळ्यामध्ये आता मी इतके वेळा कोर्टामध्ये येतोय, मी इतके वेळा कोर्टामध्ये येतो, मला वाटलं होतं की कोर्टाची भीती माझी कमी झाली असेल, पण नाही, तसं काही घडतच नाहीये. म्हणजे खरं बघायला गेलं की ह्या कोर्टाच्या आवारात आलं ना की धडधड धडधड जी काही चालू होते ना, त्या धडधडीमुळे आता माझं मन खूप अस्वस्थ झालेलं आहे. यावरती मग आता इकडे सायली सांगते, मधुभाऊ तुम्ही चिंता करू नका, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्हाला कोर्टामध्ये 1-2 फेऱ्याच 1-2 तुमच्या खेपा होतील याची आपण सोय करू. यानंतर तुम्हाला न्याय मिळणार आहे. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्हाला दोघींना जे काही कोर्टामध्ये बोलायला सांगितलंय त्या गोष्टी माहिती आहेत ना, तुम्ही कोर्टासमोर योग्य ते बोलाल ना? यावरती विमल आणि सायली होकारार्थी मान डोलवतात की तुम्ही जे सांगितलंय तेच आम्ही बोलू. फायनली फुल प्रूफ तयारी झालेली असते. अर्जुनने पुराव्यांची चेनच तयार केलेली असते. 1 पुरावा, 2 पुरावे अशी पूर्ण चेनमध्ये दामिनीला गुरफटणं हा अर्जुनचा मोटिव्ह असतो. कारण आत्तापर्यंत पवार वकील किंवा अजून कोणते वकील यांच्यासमोर लढणं सोपं असतं, पण खोटारड्यात दामिनीसोबत लढणं हे जरासं कठीण आहे. म्हणून तयारीनिशी अर्जुन आता मैदानात उतरलेला असतो. हे सगळं चालू असताना इकडे आता रविराज, प्रिया आणि अश्विन यांची सुद्धा कोर्टात एंट्री होते. आणि त्याच वेळेला अश्विन सांगायला लागतो रविराजांना, कालपासून खूप टेन्शन घेतलंय तन्वीने. म्हणजे तिला कोर्टामध्ये यायचं म्हटलं ना की खूप त्रास होतो. काल रात्री सुद्धा तिला विचित्र विचित्र स्वप्न पडत होती आणि ती ना खूप अस्वस्थ होत होती. यावरती रविराज म्हणतात, कसं असतं अश्विन, नॉर्मल माणसाला किंवा एका निरपराध माणसाला उगाचच एखाद्या केसमध्ये ज्या वेळेला गोवलं जातं ना, त्यावेळेला त्याला हा त्रास होणं साहजिकच आहे. या गोष्टी आपण जर समजूच शकतो ना, त्यामुळे तन्वीला हा त्रास होणं साहजिकच आहे. म्हणूनच मला तिचे खूप टेन्शन येतं. बरं, आता हे सगळं चालू असताना मधुभाऊंना पोलीस आता इकडे
विटनेस बॉक्सच्या इकडे नेऊन ठेवतात तोपर्यंत दामिनीची एंट्री झालेली असते. दामिनीची एंट्री झाल्यावरती दामिनी मुद्दाम आता अर्जुनच्या इथे थांबते आणि काय अर्जुन सुभेदार असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, म्हणजे तुमची कालची डील जशी फसली ना, तसंच तुमचं आजचं कोर्टामधलं सगळं हे फसणार आहे. सायली सुद्धा मोठ्या हिरिरीने दामिनीला हे बोलत असताना दामिनी म्हणते, डील? कोणती डील? म्हणजे तुझ्याकडे पुरावा नसताना कोर्टामध्ये काही बोलून नाही अर्जुन. अर्जुन म्हणतो, मुळातच मला तुम्ही जी डील करायला आला होतात त्याच्याबद्दल पुरावा देण्यात इंटरेस्टच नाहीये. कारण मी पुरावे देईन ते कोर्टामध्ये खुनाच्या संदर्भातले ना, माझ्या मधुभाऊंना वाचवण्यासाठी. तुम्ही डील केली होतीत काय, नाही केली होतीत काय, त्या संदर्भात पुरावे देण्यामध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. मुळातच तुम्ही डील केली होतीत हे तुमच्या माझ्यात जरी असलं ना, तरी सुद्धा पुरावे देऊन कोर्टामध्ये आणणारा इतका खालच्या पातळीचा वकील मी नाहीये. त्यामुळे ती डील जशी फसली तसंच कोर्टात तुमचं सुद्धा पूर्णपणे मॉरल खच्चीकरण होणार आहे आणि याची मी काळजी घेणार, असं म्हणत अर्जुनने दामिनीला इथूनच टोलवायला सुरुवात केलेली असते आणि डीलचा विषय काढून मुद्दामच दामिनीला पहिल्याच बॉलमध्ये तिला आता आऊट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. कुठेतरी थोडीफार दामिनीचं खच्चीकरण होतं आणि पुढचे पुरावे आता जबरदस्त असतात. अर्जुन कोर्टामध्ये सांगायला लागतो, मिलॉर्ड, आता जी साक्ष देणारे आहेत त्या तन्वी किल्लेदार या आणि साक्षी शिकरे यांनी आतापर्यंत दावे केलेले आहेत प्रत्येक कोर्टाच्या हिअरिंगला की त्या दोघी जणी एकमेकींना ओळखत नाहीयेत. पण पण आज मी असे पुरावे सादर करणार आहेत की त्या दोघी जणी एकमेकींना आधीपासून ओळखतात, असं म्हणत MK रोडवरच्या कॅफेमधले ते जे काही CCTV फुटेज असतात ते CCTV फुटेज अर्जुन सादर करतो आणि ते सादर केल्यावरती आता मात्र जबरदस्त धक्का बसतो. महिपतला जबरदस्त धक्का बसतो दामिनीला, कारण या संदर्भातले काहीही तिच्याकडे आता माहिती नसते. तोपर्यंत मग आता अर्जुन सांगतो, फक्त त्या भेटत होत्या इतकंच नाही, त्या दोघींच्या डील झालं होतं आणि त्या डीलचे हे पेपर. आता डील म्हटल्यावर ती दामिनी हादरते, ते तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतं. इकडे आता प्रिया हादरते, त्याचप्रमाणे महिपत आणि साक्षी हे ह्याला कुठून मिळालं असा विचार करत असताना कोर्टामध्ये ते डील दाखवलं जातं आणि कोर्टामध्ये केस 360 डिग्रीमध्ये अचानक पलटी मारत असते.